जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख. नमस्कार वर्धेकर. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं जे वातावरण आहे हे कुठेतरी पेटायला लागलेलं आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर हालचाल दिसत आहेत. तर याच पार्श्वभूमीवर जे आहे आपण नेमकं नागरिकांच्या मनात काय आहे, काय समस्या आहे जाणून घेण्यासाठी आज सेवाग्राम जिल्हा परिषद सर्कलमधील आपण नांदुरा गावामध्ये आलेलो आहोत आणि इथे काही नागरिक उपस्थित आहेत. तर काय सांगाल, आपल्या गावामध्ये जे समस्या आहेत का की काहीच नाही आहे? नाही आहे ना, भरपूर समस्या आहे. भरपूर कशा आहे बघा, ह्या नाली वगैरे सगळं साफ वगैरे हे ते हां. आणि जो कार्यवाही राहते तो एकदा येते, तो आम्हाला भेट देते, नंतर कधी आमच्याकडे बघूनही नाही पाहत. हां, आमच्या ज्या समस्या आहे आम्ही कोणाला सांगायच्या, काय करायचं, तर यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही आमचं. म्हणजे जनप्रतिनिधी तुमच्याकडे मतं घेतल्यानंतर ढुकून पाहत नाही आहे. एकही नाही, कधी येतही नाही. गावामध्ये आपल्या शाळा आहे का? शाळेची परिस्थिती काय आहे? सध्या तर आता थोडी ठीक आहे, पण मुलांचं काही मला असं वाटतं की तिथं शिक्षणाचा थोडंसं फरक पडत आहे. शिक्षक वगैरे नियमित येतात का? शिक्षक येते, पण शिक्षणावर फरक पडत आहे. आरोग्याच्या जर सोयी आपण बघतो म्हटलं जिल्हा परिषदच्या माध्यमातून सोडवायला पाहिजे, तर तुमच्याकडे असे काही कॅम्प्स वगैरे जिल्हा परिषदच्या माध्यमातून नियमितरित्या घेतल्या जातात का? नाही, आलंच नाही अजूनपर्यंत कोणी येतच नाही ना. कोणीच नाही. मग आरोग्यासाठी जर मग तुम्हाला जर कधी त्रास झाला, PSC सेंटर वगैरे जे आहे त्याच्यासाठी? PSC सेंटर वगैरे येतात आमच्याकडे. आमचं कस्तुरबा हॉस्पिटल आहे ना, तिकडले सगळे जे डोळ्याचे वगैरे जे काही हॉस्पिटल जे म्हणतोय आम्ही, कस्तुरबा हॉस्पिटल हे प्रायव्हेट शासकीय जिल्हा परिषदच्या माध्यमातून काही कॅम्पेन्स होतात का? सध्या तर काही आले नाही, नंतर एक दोन वेळाच ते कॅम्प आलेले आहे. पण येते अंगणवाडी हे ते आम्हाला माहिती सांगते, आणि जी आमची सेविका आहे ते पण आम्हाला घरी घरी येऊन सांगते की यावेळेस इथे कॅम्प आहे, तिथे कॅम्प आहे, तुमचे डोळे वगैरे जे काही आहे ते तुम्ही चेक करू शकता बा. कॅम्प वगैरे आहे ते सांगितलं जाते. त्या व्यतिरिक्त जसं आता आपण बघतोय की वाहतुकीचं साधन, आपण शहरापासून दूर राहतोय, वाहतुकीच्या साधनासाठी आपल्याकडे साधन उपलब्ध आहे का शासकीय? आपल्याकडे नाही, काहीच नाही. नाही बस वगैरे काहीच नाही, बस वगैरे काहीच नाही. ऑटो रिक्षा करावं लागतं. ऑटो रिक्षा करावा लागतोय, म्हणजे स्वतंत्र सगळं. आम्हाला जर सेवाग्रामहून यायचं असलं नांदुऱ्याला तर आम्हाला स्पेशल ऑटो करून यावं लागते. आमच्याकडे महामंडळाची बस वगैरे काहीच नाही, सुविधाच नाही. जसं आपण बघतोय की कृषीच्या बाबतीत सुद्धा गावाला लागून शेत्या असतील, तर इथे वीज वगैरे पूर्ण तर 24 तास असते का? ते आता नाही. ज्यांच्याकडे शेती आहे, आमच्याकडे आता सध्याची परिस्थिती तुम्हाला सांगतो. सकाळी 7 वाजता आमच्याकडे वीज येते आणि 3 वाजता खतम होऊन जाते. 3च्या नंतर बंद होऊन जाते. आणि मग हे इलेक्ट्रिसिटी झालं. मग सिंचन वगैरेचा जो प्रकार आहे, म्हणजे जसं आता आपल्याला पाणी द्यायचं आहे शेताला, तर मग त्याच्यासाठी कालव्याची व्यवस्था वगैरे झालेली आहे का आपल्या गावात? नाही, आमच्या गावात कालव्या वगैरेची काही व्यवस्था झालेली नाही. मग उन्हाळ्यात तुम्ही पीक नाही घेणार का? मग उन्हाळ्यात आमच्या विहिरीला पाणी राहीन तर घेऊ बा. विहिरीलाच पाणी नाही राहीन तर काय करणार आहोत आम्ही? विहिरीला पाणी नसलं तर पीक घेऊ शकणार नाही असं म्हणणं आहे. काय म्हणाल तुम्ही? तुमच्याकडे आणखी काय आहे? जसं आता तुमच्याकडे नातू पण असतील किंवा तुमचे पोरबाळ असतील, त्यांच्या दृष्टिकोनातून शिक्षणाच्या सोयी असतील, तर त्या सगळ्या योग्य व्यवस्थित सुरू आहे का? की त्यांना नातू एकच आहे आपला, तो आता इथंच आहे आपल्या या शाळेमध्ये, गावातल्या प्राथमिक शाळेमध्ये. त्याचं शिक्षण मग सध्या बरोबर आहे चालू तिथचा. आणि जसं आता आपण म्हणतोय, यांनी की सांगितलं की आपल्याकडे जे आहे सिंचनाच्या ज्या सोयी आहे या नाही आहेत, म्हणजे कालवा नाही आहे, किंवा मग जे आहे कालवा नाही आहे, तर मग तुम्हाला जे काही पाणी वगैरे जे लागतं जसं उन्हाळ्यात, तर मग तशा परिस्थितीत मग तुम्ही काय करता? नाही, पण आपल्याकडे शेतीच नाही तर आपल्याला पाण्याचं काही हे नाही ना, शेती नाही ना आपल्याला. पण गावात तर तुम्ही बघत काय ते कोरडं झालं, हो, मग पाऊस येईपर्यंत पाणी नाही आहे. तर पाऊस आल्यानंतर मग त्या विहिरीला पाणी येईल, तोपर्यंत कोरडं, तोपर्यंत त्या शेतामध्ये काय फायदा नाही, असं आहे ते. बरं, मला पाणी पिण्याचं जे पाणी आहे, जे पाणी पुरवठा तुम्हाला जर पाणी पट्टी कर भरत असाल तुम्ही, बरोबर आहे, तर तुमच्या सर्वांच्या घरात जे आहे शासकीय पाणी येतं का? शासकीय हो, सगळ्याच्या घरा पण ते आता काही लोक 10-5 लोकांच्या घरी नसून पोहोचत पाणी, नाही तर सगळ्याच्या घरी पोहोचते पाणी. म्हणजे चढवा धपला त्यांच्यामध्ये नाही पोहोचू शकलं तर तितकंच फक्त, नाही तर बाकी सगळ्यालाच भेटते पाणी. पाणी भेटत आहे.
बाकी दिवाबत्ती वगैरे सगळं व्यवस्थित झालेली आहे पूर्ण गावात? ती व्यवस्थित आहे. 50% आमच्या गावामध्ये बोर आहेत. 50% सगळ्याच्या घरी बोर आहे गावामध्ये. हो व्यक्तिगत सांगतो, त्याच्यानं पाण्याचा काही टंचाईच नाही आमच्या गावामध्ये. हां, ग्रामपंचायतचं पाणी आहे तर ठराविक म्हणजे जे 50% बोर आहे, 50%च्या घरी समजा हे आहे समजा. हो. शासनाच्या माध्यमातून जसं आता सिंचनाच्या दृष्टिकोनातून बऱ्याच लोकांना जे आहे विहिरीचं प्रावधान दिलं गेलेलं आहे. प्रत्येकाला विहीर मिळायला पाहिजे, प्रत्येकाच्या याच्यात विहीर असायला पाहिजे. त्या विहिरी प्रत्येकाच्या शेतात झालेल्या आहे का आपल्या गावात? प्रत्येकाच्या शेतात नाही झाल्या, पण काही योजनेचा लाभ मिळाला काही लोकांना. आणि त्या व्यतिरिक्त गावात असं कधी अतिक्रमणधारकांची संख्या किंवा घरपट्टे मिळालेले नाही अजून, अशातली काही प्रकार आहे का ज्यांच्याकडे पट्टे नाही? हा आहे ना. कुठे? हे समोर खापेकर लेआउट तिथं म्हणजे येणेच नाही झालं आहे. आणि जुन्या पद्धतीनं जेव्हा म्हणजे येणे हे करासाठी तिकडे लेआउट पट्टा नाही भेटला आणि काहीच नाही मिळणार. शासकीय हो, लोक राहत आहे सगळेजण, पण तिथं काहीच अजून हे नाही झालं आहे. आणि घरकुलाची समस्या आहे का? सगळ्यांना घरकुल आहे की अजूनही गावात काही? अजून काही घरकुले आमच्या इकडे ज्यांना आवश्यक आहे त्यांना सगळ्यांना घरकुले मिळले. नंतर काही शासनाने जे योजना हे करणार आणि ते निर्माण होणारच. त्यामुळे कसं आहे, ज्यांना आवश्यक आहे त्यांना घरकुल मिळणारच आहे. ज्यांना आवश्यक आहे त्यांना मिळेल. या अगोदरचे जे जनप्रतिनिधी होते, पंचायत समितीला सुद्धा असतील, जिल्हा परिषदला असतील, तर हे जनप्रतिनिधी कोण होते आणि तुमच्यापर्यंत ते यायचे का? नाही, आमच्यापर्यंत अजून कधी आले नाही. कोणीच नाही आले. गावापर्यंत आमच्या नाही. कोणीच नाही. कोण कोण होतं याच्या अगोदरचे? नाही, पण आम्हाला आलंच नाही तर गावात आम्ही काय नाही, सांगू? तुम्ही मतदान म्हणजे मागच्या वेळेस निवडून कोण होतं? विजय आगलावे होते जिल्हा परिषदचे. ते भेट देत होते नेहमी गावाला, वर्षातून 1-2 वेळा. त्यांनी हे जे लाईट आहे ना, काय म्हणते, कोणती लाईट? हायमास्ट. हां, हायमास्ट लाईट त्यांच्या थ्रू मिळालेली आहे. हायमास्ट लावला होता त्यांनी. बरं, हा किती वर्ष अगोदर लावला होता त्यांनी? आता 3-4 वर्ष झाले. तोपर्यंत 5 वर्षाच्या वर झाले. त्याच्यानंतर कधी गावात नाही आले का मग ते? नाही. मग त्याचा कार्यकाळ समाप्त झाला ना. अच्छा, कार्यकाल समाप्त झाल्यानंतर कोणताच नेता तुमच्या गावात नाही आला? नाही आला. तर मग आता यावर्षी मतदान नाही करणार का मग तुम्ही? काय वाटतं, कोणाची चर्चा आहे का गावामध्ये आता असं सुरू आहे? कोणी चर्चा नाही आहे सध्या, चर्चा नाही आहे. कारण की अजून जाहीरनामाच नाही लागला, तर मग चर्चा कशा काय? म्हणजे तुमचे मत हेच आहे का, म्हणजे निवडणुका आले तर मेंढकासारखे बाहेर येईल, डावर करून आणि गायब होऊन जाईल? निवडणुकी आले की ते आपले हातपाय हलवतात आणि एकदा निवडून आले की मग इकडे डुंबून नाही पाहत. तुम्हाला मगानीच आम्ही एका वाक्यात सांगलं ना का, बस निवडणूक आली की आम्हाला 2 मिनिटाची भेट देता, नंतर आमचं तोंडही नाही बघत. तोंड येतही नाही गावात. हा? पण ते आगलावेने आम्हाला 1 लाख रुपये दिले विहारासाठी. हो, त्यांनीच ते स्लॅब वगैरे टाकून दिलं, पूर्ण काम त्यांनी केले. 1 लाख रुपये त्यांनी दिला विहारासाठी. पण ह्या सर्व बाबतीत याच्या व्यतिरिक्त सर्वांगीण विकासासाठी खेळाडूंचा सुद्धा दृष्टिकोनातून जर आपण बघतोय तर तुमच्याकडे जागा आहे का शारीरिक दृष्ट्या जर विकास करायचा? जागा नाही आहे. जागा मग तुमच्या गावातले जे विद्यार्थी आहे किंवा खेळाडू आहे यांचा विकास कसा होईल? हे बात आहे, बरोबर आहे तुमचं हे. पण आता त्याला काही पर्याय नाही ना, जागाच नाही, मग द्यायचे कुठं? गावामध्ये जे पाणी येत आहे हे आरोचं पाणी येत आहे की फक्त जे क्लोरिनेशन झालेलं पाणी दिलं जातं तुम्हाला? हे सगळं ग्रामपंचायतच्या टाकीतलं येतात. टाकीतलं येते. दर महिन्याला तो चपराशी आमचा टाकी धुता आणि त्याच्यामध्ये जे काही ग्रिचिन वगैरे टाकून सगळ्या गावाला आम्हाला पाणी पुरवतो तो. सध्या जी सांगितल्याप्रमाणे सध्याची जी परिस्थिती आपण बघतोय की नांदोरा गावामध्ये सगळ्यात मोठी दळणवळणाचा प्रश्न आहे, जो सार्वजनिक असायला पाहिजे ती व्यवस्था दिसत नाही आहे. दुसरी गोष्ट, पाण्याची जी आहे, काही भागात पाणी पोहोचत आहे, काही ठिकाणी नाही आहे. घरकुल काहींना मिळाले आहे, काहींना नाही. घरपट्ट्यांची समस्यासुद्धा मोठ्या प्रमाणावर. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे युवकांच्या दृष्टिकोनातून शाळेची जी व्यवस्था आहे ती अगोदरपेक्षा खोळंबलेलीची आहे सांगितलं जात आहे. आणि त्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी लागणारे जे मैदान आहेत यांची कुठेच तरतूद जी आहे अद्यापपर्यंत झालेली नाही आहे. आणि या सर्व गोष्टींसाठी निवडणूक आल्या तरच नेते येतात, ही सर्वात मोठी तक्रार जी आहे नांदोऱ्यातील ग्रामवासींनी केलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तरी निदान ग्रामस्थांचे प्रश्न सुटतील का हे आता बघण्यासारखं राहणार आहे. सेवाग्राम जिल्हा परिषद सर्कलमधील आपण दुसरं गाव म्हणजेच मांडवगड या गावात आलेलो आहोत आणि इथे काही रहिवासी इथे दिसून येतात. काय वाटतं, जिल्हा परिषदच्या निवडणुका तोंडावर आहे आणि पंचायत समितीच्या सुद्धा आहेत. आतापर्यंत जे प्रतिनिधी आहेत किंवा उमेदवार आहेत त्यांनी आपल्या गावात येणं जाणं चालू केलं आहे का? आमच्या गावामध्ये कसं आहे, जिल्हा परिषद निवडणुका आल्या जवळ की त्यांच्या फेऱ्या जास्त राहतात पंचायत समिती सदस्याच्या. जेव्हा ते निवडून आल्यानंतर तेवाले ज्या काही स्कीमा निघतात तिथे त्या आमच्यापर्यंत पोचवत नाही. का जिल्हा परिषदमध्ये कशा पंचायत समितीमध्ये ताडपत्र्या ह्या गोष्टी येतातच आणि कोणत्या पण येतात, पण त्यांचं काम आहे का गावामध्ये जाऊन एक दिवस घेणे आणि सगळ्यांना सांगणे. काऊन का पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये शेतासाठी कुंपण येते. बरोबर. आमच्या इकडे रोयाचा त्रास आहे, शेतातले मालं खातात, तर यांनी ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. फक्त म्हणजे निवडणुकीपुरतं गावामध्ये यायचं आणि नंतर खुर्चीवर बसल्यावर गाव सोडून द्यायचा आणि ज्या काही स्कीमा आहेत त्या फक्त आपल्या कार्यकर्त्यापुरत्या सीमित ठेवायच्या, ह्या नाही पाहिजे. या अगोदर जिल्हा परिषद सदस्य कोण होते या सर्कलमधून? विजभाऊ आगलावे. आणि पंचायत समिती आपल्या मुळे. या व्यतिरिक्त काय वाटतं, आणखी काय समस्या जिल्हा परिषदमध्ये? जसं त्यांनी आता कुंपणाचा प्रश्न मांडला, शेतकऱ्यांचा प्रश्न मांडला, त्या व्यतिरिक्त तुमचा स्वास्थ्याचा पण प्रश्न असतो किंवा विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रश्न असतो. तर आपल्याकडे स्वास्थ्य आणि शिक्षणाच्या सुखसुविधा उपलब्ध आहे का गावात? सुखसुविधा जर म्हटलं तर सध्या तर मांडवगड या गावामध्ये सुखसुविधेचा खूप मोठा अभाव आहे. ग्रामपंचायत लेवलपासून तर पंचायत समिती जिल्हा परिषद लेवलवर जरी पाहिलं तरी ह्या गावात सुखसुविधा नावाची विशेष नाही. तुम्ही या नालीकडून पाहून ऑब्झर्व करू शकता, नाल्या उपसणं होत नाही किंवा अदरवाईज ज्या सुविधा याच्या आहे, जसं आरोग्याविषयी ज्या याच्या आहे त्यावाल्या आपल्या गावापर्यंत येतच नाही. याचं मूळ कारण कसं आहे साहेब माहीत आहे का? हे जे लोक निवडणूक लढतात यांचा उद्देश कसा राहते की आपण खूप थाटामाटात प्रचार करायचा, प्रत्येक गावात जायचं, होम टू होम जायचं, लोकांना कन्व्हिन्स करायचं आणि निवडून आल्याच्या नंतर ज्या लोकांनी निवडून दिलं आपल्याला त्यांना विसरून जायचं. त्याच्यामुळं ह्या ज्या काही समस्या गाव लेवलवर तयार होतात याला मुख्य जबाबदार हेच लोक आहे. जसं हे म्हणत आहे की काम झालं आमचं, काय करू, तुमचं अशातली परिस्थिती इथे दिसून राहिली आहे. काय वाटतं, तुमच्या घरी पण काही विद्यार्थी असतील, ते शाळेत जातात, तर त्यांना जाण्यासाठी दळणवळणासाठी काही सुखसुविधा उपलब्ध आहे का तुमच्या गावातून? शाळेच्या बसा येते पण त्याचं सेवाग्राम आहे. शाळेच्या बसेस येते? कोणत्या शासकीय शाळेच्या बसेस येते दादा आपल्याकडे? शासकीय नाही येत. एस टी महामंडळची बस वापस येते हप्त्यातून 4 दिवस 5 दिवस. शाळेसाठी ज्या मुली इथून अपडाऊन करतात गाव लेवलवरून वर्धेसाठी, तर यांना प्रॉब्लेम असा येतो की समोरच्या गावातून बसेस ज्या सोडल्या जाते वर्धेवरून, गोजी बस जशी गोजीवरून जे मांडवगडला येते भरून, त्यात जागा नाही राहत मुलींना बसत. आता माझी मुलगी सुशील हिम्मत सिंगमध्ये अपडाऊन करते, कधी कधी हप्त्यातून 2 दिवस 3 दिवस ती रिटर्न येतात. ह्या सुखसुविधा नाहीच आहे, असून नसल्यासारख्या आहे. म्हणजे दळणवळणाचं साधन नसल्यामुळे शिक्षणापासून वंचित राहावं लागते. 3 दिवस जर हप्त्यातून घरी राहिले तिचा अभ्यासक्रम बुडणारच आहे. बरोबर. या व्यतिरिक्त आपल्या गावात मग वाचनालय निदान आहे का? मग वाचनालय वगैरे आहे का गावात? वाचनालय आहे ना, वाचनालय आहे. तिथे सुखसुविधा आहे का वाचनालयात? आहे, पुस्तकं आहे, काही प्रमाणात आहे, जेवढं पाहिजे तेवढे नाही पण आहे, वाचनालय आहे. पण सर माझा एक हे आहे का बाकी सगळ्या गावामध्ये काही व्यायामशाळा आलेल्या आहे, पण बाकी प्रतिनिधी आमच्या गावात व्यायामशाळेबद्दल काही विचारच करत नाही. आणि आम्हाला व्यायामशाळेसाठी जागा पण अवेलेबल करून देत नाही. म्हणजे इकडे सर्वांगीण विकासासाठी जो लागणारा शारीरिक जे म्हणजे बलाढ्यपण आहे ते देण्यासाठी मुलांना कुठलीच सुखसुविधा नाही आहे. मैदान आहे का गावात? मैदान पण नाही. मग कबड्डी किंवा जे मैदानी खेळ जे आहेत ते मग विद्यार्थी कुठे खेळतात? प्रायव्हेट करतो आम्ही आमच्या म्हणजे मित्राच्या प्लॉटवर आम्ही कबड्डीसाठी जे ग्राउंड बनवलं आम्ही, हे आमच्या मित्राच्या स्वतःच्या वैयक्तिक प्लॉटवर ग्राउंड बनवून तिथं मुलं खेळत असतात. राहिलं व्यायामशाळेसाठी आम्ही आमदारापाशी जे काही जिथपर्यंत जाता येते
पहिले रणजित दादाकडे गेलो, त्याच्यानंतर आता हे नवनिर्वाचित आमदार आले बकाने साहेब, यांच्याकडे सुद्धा लेखी देऊन आलो. अदरवाईज जे काही इथे येतात आता त्यांनाही सुद्धा सांगितलं, पण व्यायामशाळेकडे ह्या गावात कोणीच लक्ष नाही देऊन राहिलं आणि त्याची सक्त गरज आहे. कारण का हे जी इथली पिढी आहे, यंग जनरेशन आहे, हे 10 किलोमीटर जाऊन व्यायाम करून राहिले. प्रायव्हेट व्यायामशाळेत जाते, गाव लेवलवर व्यायामशाळा नाही आहे. पोलीस भरती किंवा जे आहे आपण सुरक्षासाठी जे काही भरत्या होतात त्या भरत्यांसाठी मग विद्यार्थी प्रशिक्षण कुठे घेतो? मग वर्धेला जातात इथून सकाळी, रोज सकाळी. हो वर्धेला जातात. साधं धावतोय म्हटलं, साधं या गावात धावतोय म्हटलं तरी ग्राउंड नाही आहे, मैदान आहेच नाही, रोडनी धावा लागते. कशाने? रोडनी धावावं लागत आहे. हो रोडनी धावतात. किती संख्या असेल आपल्या, तरी आपल्या लोकसंख्या किती असेल आपल्या गावाची? किती 700 आहे? नाही नाही, वोटिंग 750 आहे. लोकसंख्या जवळपास नाही 1500 ते 1700 लोकसंख्या आहे. 1500 ते 1700 लोकसंख्या आहे. तुमच्या गावामध्ये 2000 जवळपास 2000 आहे. 2000. गावामध्ये जे पाण्याची सुखसुविधा जशी पाहिजे, शासकीय पाणी ज्याला आपण त्याचा तुम्ही टॅक्स भरता, कर भरता, त्याच्या पूर्ण सुविधा उपलब्ध आहे का? पाणी कमी येतात कधी कधी. 2 टाईम सोडत नाही, एकच वेळा सोडतात, पण ते कधी पूर्ण पाणी होत नाही. पाणी हे शुद्धीकरण करून येतं की जे फक्त नॉर्मल टाकीचं पाणी आहे तेवढंच पाणी येतं? नॉर्मल टॉकीचं नॉर्मल टाकीतलं पाणी येतं. सिंचनाचा जसा आपण भाग बघतो आहे, सिंचनाच्या दृष्टिकोनातून आपल्या गावामध्ये काही कालवा वगैरे देण्यात आलेला आहे का? जसं उन्हाळ्यामध्ये पाणी मिळत नाही किंवा विहिरी आटतात, अशा परिस्थितीत तुमच्या गावात सिंचनाचा काही जो आहे नियोजन करण्यात आलेलं आहे का शासनाच्या माध्यमातून? नाही काहीच नाही. शासनाच्या माध्यमातून नियोजन काहीच नाही. फक्त हे टाकीच आहे, बोरची. हा बोरची. पाणी पुरवठा जसं आपण म्हणतो आहे की पाणी पुरवठा मग प्रत्येक घराला होतोय का? हो होतो. प्रत्येकाच्या घरी नळ आहे? नळ आहे प्रत्येकाच्या घरी, म्हणजे काही खाजगी आहे, जसे बोरवेल आहे. त्यावरती पण लोकांनी मोटारी बसवल्या आहेत, म्हणजे ते मोटारवाले जास्त पाणी खिचून घेतात आणि आम्हाला मग कमी नळ येतात. म्हणजे सर्वसामान्यांच्या ह्याच्यामध्ये जे आहे पाण्याची तफावत कुठेतरी मिळते, ज्याच्यामुळे जेवढं पाणी पाहिजे होतं ते मिळत नाही मोटरमुळे. आणि त्यावर दुर्लक्ष हे ग्रामपंचायत करतात, कारण हे काम आहे ग्रामपंचायतचं. याने त्या मोटारी काढायला पाहिजेत जिथे जिथे बसून आहे. म्हणजे सर्वच जण आपण टॅक्स भरतो ना, ते पण भरतो ना, आपण हे भरतो, मग आम्हाला पाणी काय कमी बरोबर आहे ना? हो, तर हे काम कोणाचं? ग्रामपंचायतचं आहे. स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून आपल्या गावामध्ये आरोग्य केंद्र दिलेलं आहे का? नाही आहे ना, ती गडी येते ना येवणीची. कारखान्याची नाही, शासनाची. नाही काय? गाव लेवलवर जो दवाखाना राहते सरकारी, तो नाही आहे इथे. मग अशा वेळेस जर एखादी रुग्ण बिमार पडला, जास्तच तब्येत खराब झाली, तर मग अशा परिस्थितीत तुम्ही काय करता? आम्ही काय सेवाग्रामला न्यावं लागते, वर्धेला न्यावं लागते. जशी त्याची हे आहे, एकदम दरिद्री असला तर आम्ही इथे नेतो सरकारीमध्ये. ज्याची लायबल आहे तो त्याला सेवाग्राममध्ये ॲडमिट करावं लागते. ते रिक्सवर, म्हणजे तिथपर्यंत जातपर्यंत वाचलं तर ठीक आहे, नाही तर तो मरण पावते. म्हणजे इथं जे प्राथमिक उपचार व्हायचे गावात त्याची सुखसुविधा नाही आहे. सेवाग्राम दवाखान्यात हे झालं, सेवाग्राममध्ये गेल्यावर सेवाग्रामवाले सावंगीला पाठवते. सेवाग्राम दवाखाना जो अगोदर होता, सेवाग्राम दवाखाना, तो राहिलेला नाही आता. सेवाग्राम दवाखाना अगोदर सारखा राहिलेला नाही. काय म्हणाल तुम्ही? पुन्हा गावामध्ये कृषीला धरून बऱ्याच काही समस्या आहेत. जसं आता प्रत्येक गावामध्ये प्रत्येक विहिरी देण्यात आलेल्या आहे. पूर्ण गावातल्या प्रत्येक शेतकऱ्याकडे विहिरी आहे का? कोणापाशी आहे, कोणापाशी नाही आहे. शासनाच्या पूर्ण योजना मिळालेल्या नाही. ज्याच्यापाशी आहे, आता समजा याच्यापाशी शेती आहे, त्याची सोय आहे विहीर बनवायची, तो बनवू शकते. माझी नाही, मी नाही बनवू शकत. नाही, शासनाचा काही निधी येतो विहिरी बनवण्यासाठी, तो देत नाही. आहे ना, बनवते ना. म्हणजे आता जेवढे पैसे भेटून राहिले त्याच्यात शासनाकडून विहीर बनवासाठी, त्याच्यात नाही होत ना विहीर. तेवढ्या पैशात निधी होत नाही होत. आपल्यापाशी पाहिजे ना. निधी कसा येतो? शेतकऱ्यापाशी अगोदर विहिरीसाठी पैसे लागतात ना, टप्प्याटप्प्याने. तर शेतकरी टप्प्याटप्प्याने पुरला पाहिजे ना. जेव्हा पुरेल तेव्हा तो विहीर करेल. सुरुवातीला शेतकऱ्याला लावा लागतात जवळचे पैसे, त्याच्यानंतर जे गव्हर्नमेंटचे येते
अनुदान ते स्टेप बाय स्टेप येते. तर ते स्टेप येतपर्यंत तो जवळचा लावू शकतो ना. ज्याला ज्याच्यामध्ये आहे पैसे आहे तो स्टेप बाय स्टेप काम करते. या व्यतिरिक्त जसं आपल्याकडे 24 तास वीज मिळते का आपल्याला गावाला मिळते आता आहे, पण चालू शेतीसाठी नाही, शेतीसाठी नाही आहे. शेतीसाठी गावासाठी आहे 24 तास. 8 तास शेतीला मिळते. तर ते कसं आहे, टायमिंग राहते त्यांची, पण त्यांच्यात टायमिंग राहते त्यांचीवाले. आणि केव्हा कसं आहे, टायमिंग राहिल्यावर सगळे पंप चालू होतात, मग डीपीचा प्रॉब्लेम येतात, कोणाचा फेज उडतात, काही उडतात ना, त्याच्याच मागे राहतात, मग ते डीपी पण बेकार होतात. जनावरं आणि पांधन रस्त्यांच्या ज्या समस्या आहे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर असतात, त्या तुमच्या गावात आहे का? हो आहे. पांधन रस्ते बनले नाही आहे. नाही. म्हणजे ते आता असे आता पाणी जर आला तर तो पायवर तर करत आपला पॅन्डन चाललं. ह्या आपला सेवाग्राम रोड आहे, इथून सेवाग्राम रोडवर एक पांधन आहे. त्या पांधीमधूनच पाणी जातो, पावसाळ्यातलं, उन्हाळ्यातलं, हिवाळ्यातलं, सगळ्यातलंच. तिकडल्या शेतकऱ्याला एवढी म्हणजे फजिती येते पावसाळ्यात, हिवाळ्यात, केव्हा पण पूर्ण शेत खाली झाल्याशिवाय त्यांना पर्याय नाही कोणत्याच गोष्टीचा. त्यांच्याकडे लक्ष देत नाही कोणीच. वाहन जात नाही, बंडी पण जात नाही, बंडी जात नाही, बंडी पण नाही, बंडी पण नाही, आणि पायदळ पण जाऊ शकत नाही. पायदळ पण जाऊ शकत नाही. म्हणजे शेतकरी सुद्धा आपल्या स्वतःच्या मालकीच्या हक्काच्या शेतीपासून सुद्धा वंचित राहावं लागत आहे, अशी सुद्धा परिस्थिती काही ठिकाणी गावात आहे. काही ठिकाणी नाही, इकडला पूर्णच भाग आहे. मांडवगड मध्ये काही शेत पांधन रस्ते आहे, याचा विकास खूप वर्षापासून जसा आहे तसाच आहे. खूप आता जे काही शेतकरी, आता भाऊनं म्हटलं हा एक शेतकरी आहे, याच्या शेतात पावसाळ्यात तर सोडा, हिवाळ्यापर्यंत जोपर्यंत पाणी आटत नाही त्या नाल्यात, तर हा पायदळ सुद्धा नाही जाऊ शकत, अशी पोझिशन आहे. आणि खूप जणाला निवेदन दिले आतापर्यंत, जे काही लीडर, आमदार, खासदार जे काही गावाच्या टचमध्ये होते यांना सगळ्याला देऊन चुकलो आहे आम्ही. इथले जे गावठांमध्ये प्लॉट पडले होते काही वर्षाच्या पहिलं, तिकडल्या रस्त्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. प्रत्येक माणूस जो काही निवडणुकीत उभा राहतो हा येते, आश्वासन देते आणि निवडून आल्यानंतर काहीच नाही करत, हातावर तुरी देते. हातावर तुरी देते. प्लॉटसाठी खूप निवेदन राहिले. प्लॉटचे जे प्लॉट म्हणजे तुम्ही अतिक्रमण पट्टे म्हणून राहिले का तुम्ही? पट्टे नाही मिळाले अजून. नाही मिळाले, पट्टे मिळाले, पण त्यांना तिथे जाण्यासाठी रस्ता शासनाने दिलेला नाही अजून. प्लॉट बिना रस्त्याने पाडलेले आहे. गरजाऊ प्लॉट पडलेले आहे, ते 2002 मध्ये पडलेले आहे आणि त्यांना 2 ठिकाणी पडलेले आहे. एक मधात शेत आहे आणि एक गावाला लागून शेत होतं त्याच्यात पडलेले आहे, आणि एक बस स्टॉपवर पडलेले आहे. जे गावाला लागून शेत असल्यामुळे त्याच्यात गरजाऊ प्लॉट पडले तर रस्ताच नाही आहे, ना गाडी घेऊन जाऊ शकत नाही काही. आणि निवेदन दिलेलं आहे, बरेचसे गाव आम्ही गेलो, निवेदन दिलं, पण अजून काही रस्त्यासाठी काहीच नाही झालेलं आहे. सर अजून एक आमचा प्रश्न आहे. बोला. का इथे जी युनिट कंपनी बनलेली आहे त्यांचं प्रदूषण आम्हाला मिळतो, पण तिथे आम्हाला रोजगार उपलब्ध नाही होत. बेरोजगारी खूप आहे गावात. इथले जे मांडवगडचे युवा बेरोजगार आहे, यांनी अगर तिथं गेलं या कंपनीमध्ये तर यांना प्राधान्य नाही देत. वाटल्यास जे काही आता गावातल्या बिलकुल लागून आहे कंपनीचं पूर्ण पोल्युशन आम्ही खातो, म्हणजे आम्हाला सहन करावं लागते तो त्रास. पण इथले जे स्थानिक मुलं गेले की आम्हाला काम पाहिजे बा, आता काम देत नाही. काय कारण सांगण्यात येतं काम न देण्यासाठी? आता तिथले विषय खूप आहे. काही जण कसे तिकडले लोक काय म्हणतात की बिहारचे जे आहे हे बिहार UP मधले जास्त काम करतात बा, मराठी माणूस तुम्ही टिकत नाही. मग मराठी माणूस टिकत नाही तर मराठी माणसाच्या हद्दीतली कंपनी असून मराठी माणसाला प्राधान्य द्यावं लागेल यांना. मराठी माणसाला प्राधान्य द्यावं लागेल, पण मराठी माणसाने एक पण तर राहावं लागेल ना त्यासाठी. हो तर आहे ना. आता जसं बेरोजगारी आहे, प्रत्येक मुलगा काहीतरी स्वप्न घेऊनच तिथं जातो ना, का मला जर काम मिळालं तर मी माझ्या जेवढ्या ताकदीनं करता येईल तेवढ्या ताकदीनं करतो. पण तिथं जॉबच नाही देऊन राहिले, ते तुम्हाला हकलल्यासारखं करते, तर मग ते काय करणार आहे? सर समजा ना, आमच्यासाठी आम्ही आमदार निवडून देतो ना, आम्ही एकी नाही आमची, पण आम्ही आमदार निवडून देतो, तर आमदार लोकांनी आमच्यासाठी काही ना काही करायला पाहिजे ना, रोजगार उपलब्ध करून द्यायला पाहिजे. हा प्रश्न मग जो आहे, याच सर्व गोष्टींसाठी आपण प्रश्न विचारतोय की तुमच्या दरवाजात ज्यावेळेस निवडणुका येतात ते सगळे मतं मागण्यासाठी प्रत्येक वेळेस, मग तो आमदार असेल, खासदार असेल किंवा तुमचे कुठले स्थानिक प्रशासनाचे स्थानिक स्वराज्य संस्थेचे पण काही सभासद असतात, जे काही उमेदवार आहेत. आता येणाऱ्या दिवसात निवडणुका आहेत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आहे.
त्यांनी जे प्रश्न आहे त्यांनी जे सोडवायला पाहिजे ते सोडवत नाहीये, तर तुम्ही त्यांना जाब विचारणार का? नाही नाही, आम्ही आता जाब आम्ही सर विचारतो, पण ते आश्वासन देतात. मग त्यापुरतं आश्वासन का हो तुमचं खरं आहे, आम्ही तुम्हाला करून देऊ, पण निवडून आल्यानंतर मग ते गावामध्ये फिरकत पण नाही. आमचं एक असं ठरवलं, आता आम्ही आमचा जो यूथ आहे आता या मांडवगडचा एक यंग यूथ आहे, आम्ही असं ठरवलं का पंचायत समिती, जिल्हा परिषद, इव्हन ग्रामपंचायत कोणी आम्हाला मत मागायला आलं, आम्ही पहिलं त्यांना म्हणाल का तुम्ही आमच्यासाठी का करून राहिले, काय करणार, एक तर ते तुम्ही करून दाखवा, करून दाखवा की लेखी मागणार? लेखी मागणार, लेखी मागू ना, लेखी मागल्याशिवाय होणार नाही. कारण का आजपर्यंत यांनी हो म्हटलं, दिली नाही. जसं तुमच्या शब्दात हातावर तुरी दिली, आता आम्ही तुरी द्यायच्या तयारीत आहोत त्यांना. आतापर्यंतच आहे नागरिकांना तुरी मिळाल्या, यानंतर नागरिकच जनप्रतिनिधींना तुरी देणार असं वक्तव्य जे आहे नागरिकांच्या माध्यमातून केलं जात आहे. दळणवळणाचा प्रश्न असेल, त्या व्यतिरिक्त त्यांचा कृषी सिंचनाचा प्रश्न असतील, किंवा सगळ्यात मोठ्या प्रमाणावर त्यांनी जे सांगितलं आहे की विद्यार्थ्यांच्या व्यायाम दृष्टिकोनातला आणि त्यांच्या रोजगाराचा प्रश्न जो आहे, गावातमध्ये प्रदूषण मोठ्या प्रमाणावर आहे इव्होनित कंपनीमुळे, मात्र त्यांना रोजगार शून्य आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांचा भविष्यासह त्यांचं आरोग्यसुद्धा येणाऱ्या दिवसांमध्ये धोक्यात जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केवळ नेते येऊन मतच मागणार की नागरिकांच्या वास्तविक समस्या समजून घेणार, हे आता बघण्यासारखं ठरणार आहे. नमस्कार. ज्या प्रकारे जिल्हा परिषदच्या सेवाग्राम सर्कलमध्ये आपण आज बरबडी गावात सध्या आपण उपस्थित आहोत आणि इथे काही नागरिक, काही युवकसुद्धा आपल्याकडे आहेत. बरबडी गावात नेमकी मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या आहे, जवळपास 7,000 लोकसंख्येचे गाव आहे आणि या गावात नेमक्या काय बेसिक समस्या आहेत हे आपण यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. काय वाटतं दादा, आपल्या गावामध्ये ज्या जिल्हा परिषदच्या ज्या सुखसुविधा असायला पाहिजे त्या परिपूर्ण आहेत? सगळ्या सुविधा आहेत? पोरं काही गावातून बाहेर चालले सुविधा द्यायला पाहिजे सर आमच्या इथं. या समोर सुविधा द्यायला पाहिजे. काय हे आता जे लेकरायला लागते सुविधा आमच्या इथं ते द्यायला पाहिजे सगळं, म्हणजे ग्राउंड कबड्डीचे ग्राउंड, क्रिकेटचे ग्राउंड. गावात मैदान नाही आहे का? शेतामध्ये जातो सर आम्ही. व्यायामशाळा पण नाही. गावाच्या हिशोबाने समोर गेट पाहिजे, प्रवेशद्वार पाहिजे आम्हाला. प्रवेशद्वार. मला एक सांगा, आपल्या गावाची लोकसंख्या जसं तुम्ही सांगितलं 7,000 लोकसंख्या, आपल्याकडे स्वास्थ्याचे जे आहे, जसं आता आपण प्राथमिक उपचार केंद्र ज्याला म्हणतो PSC, हे आहे का आपल्या गावात? नाही, PSC नाही आहे. मग उपचार जर कधी आपल्या मुलांना काही कमी जास्त झालं तर मग त्या उपचारासाठी तुम्ही कुठे जाता? वर्धेलाच जावं लागतं. त्याच्या प्रायव्हेट तर तसे दवाखाने आहे आमच्या इथं, इमर्जन्सी वाले. एक दिवस आराम पडलेला, बाकी जास्त वाटलं मग एक वर्धा प्रायव्हेट मध्ये फ्रीच्यानं आम्हाला सरकारी मिळालं असतं. आता मग सेवाग्रामचं आमचं कार्ड आहे तिथं, ते सेवाग्रामला नाही. सेवाग्राम किंवा त्याच्याशिवाय पर्याय नाही. बरं, गावामध्ये पाणी पुरवठाचा जो आपण टॅक्स भरतो, पाणीपट्टी कर जो आपण भरतो ग्रामपंचायतीला, जिल्हा परिषदच्या अंतर्गत पाणी पुरवठा होणं हा फार गरजेचा आहे. तर तुमच्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक नागरिकाला पाणी पुरवठा होते का? पाण्याचं कसं आमच्या गावात पिण्याला एक पाणी नाही आहे. आमच्या गावात मुद्दा म्हणजे तो आहे, पूर्ण कंपनीनं त्यानं पाणी बेकार झालं आहे. आंघोळीला जाऊ तर त्याचं पूर्ण असे पूर्ण होऊन जाते, त्याच्या पोटाच्या बिमाऱ्या वाढल्या. तसं कंपनीवाल्यानं आमच्याकडे वॉटर फिल्टर लावले आहे, त्याच्यात 5 रुपये टाकून आम्हाला, त्याच्यात बी आम्हाला 5 रुपये टाकून पाणी घरी आणायला लागतं. पावसाळ्याला का पूर्ण कंपनीचं पाणी पूर्ण वाहत येते, बेकार पाणी, लाल पाणी, काळा पाणी, त्याच्यानं पूर्ण विहिरीचे बोरचे पाणी बेकार झालेले आहे. त्याच्यावर कोणाचं लक्षच नाही, त्याच्यावर कोणाचं लक्ष नाही. मग याच्यामुळे जर तुमच्या मुलांना बिमारी, पोटाची बिमारी चालूच आहे ना, चालूच आहे. म्हणजे आता कमी जास्त पाणी पिण्यात फरक पडला पूर्ण दूषित, पुन्हा माल खराब होऊन राहिले कास्तकाराचे, दूषित परिणाम धूळ याचे त्यांना माल खराब होऊन राहिले, शेतकऱ्यावर परिणाम आहे, त्याचे मालाची वाट लागून राहिली.
शेतकऱ्यांचा तुम्ही प्रश्न निर्माण केलेला आहे की कंपनीच्या प्रदूषणामुळे तुमचा माल खराब होतोय, त्यामुळे उत्पन्न मिळत नाही. बरं, ते उत्पन्न मिळत नाही, पण त्याच्या व्यतिरिक्त शासनाला ज्या काही शेतकऱ्यांना मिळणाऱ्या ज्या योजना आहेत, ह्या सगळ्या योजना आपल्याला मिळतात का जिल्हा परिषदच्या माध्यमातून? तुम्ही कास्तकार नाही, कोणीच नाही. आम्ही हातमजुरीवाले आम्ही. बरं, हातमजुरीवाले जरी आहे तर तुम्हाला बाकीच्या ज्या काही योजना असतात, तसं पंचायत समितीच्या माध्यमातून बरेचदा योजना येतात पण ते आमच्याकडून गावापर्यंत येत नाही ना. आमच्याकडून अशी दवंडी होत नाही का या योजना आल्या बा, अशा आल्या, काही आलं तुमचं जिल्हा परिषद पंचायत, पण असं गावाचं दवंडी होत नाही ना. गावात दौंडी होत नाहीये. ग्रामसभा होते का? ग्रामसभा आता तर झालीच नाही. किती दिवसांपासून ग्रामसभा नाही झाली? जेव्हापासून सरपंच पद जे खाली बोलायचं आहे, म्हणजे निवडणूक लागली नाही ना, तेव्हापासून ग्रामसभा बनव. म्हणजे सचिवांनी ग्रामसभा घेतलेली नाही आहे? नाही घेतली. ग्रामसभेतली दवंडी दिल्या जाते ना, पहिले दवंडी देत राहील, पण आता दवंडी कधीच ऐकायला येत नाही आम्हाला. दवंडी पण होत नाहीये. त्याचसोबत जसं आपल्या काही महिला सुद्धा आहे, काय वाटतं ताई, जसं आपल्या गावामध्ये काय समस्या आहे महिलांच्या दृष्टिकोनातून तुम्हाला? मी हातमजुरीवाली बाई, आज बिमार पडली तर खायची सोय नाही लागत. मला निराधार का बरं भेटत नाही? पहिली इंदिरा गांधीच्या नादात निराधार भेटे नाही का? बंद नाही करायला पाहिजे माझ्यासारख्या बाईचं निराधार. म्हणजे किती दिवसांपासून निराधार बंद? मला 6-7 वर्ष झाली निराधार नाही भेटत. 10 वर्ष होती माझ्या माणसाला झाले, मग वर्ष 2 वर्ष भेटलं मग बंद केलं. कोण कोणाचे पोरं पोचतात? माय पोरं पोचणार राहायची, प्रॉपर्टीवालेच नाही पोचत, हातमजुरीवाले पोचते का? नाही, पण मग निराधार भेटत नाही तर तुम्ही तुमचे जनप्रतिनिधी किंवा प्रशासकीय कार्यालयात कधी गेले नाही का? गेलती मी, गेलती तर म्हणे तुमच्या गावचेच लोक तसे, तर आम्ही का करू म्हणे. लक्ष देत नाही. आजी हसते लोक, काही लक्ष देत नाही. या व्यतिरिक्त आणखी काय समस्या आहे? जसं आता गावातली बाजारपेठ असेल किंवा गावात बाजार वगैरे भरतो का? स्वयंपाक पाणी करायचं. कुठे जाते? वर्धेलाच जावं लागतं. तर या व्यतिरिक्त आता गावामध्ये जसं आता शिक्षणाचे विद्यार्थी असतील, त्या विद्यार्थ्यांना जसं तुम्ही म्हणताय की विद्यार्थ्यांना वर्धेला शिकावला जावं लागतं, तर मग अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थी स्वतःच्या व्हेकल्सने जातो की काही शासनाच्या गाड्या देण्यात आलेल्या? शासनाच्या गाड्या आहेत, स्वतःच्या पैशाने गाडीनं महिना द्यावं लागते त्याला. तर सोडणं आणणं सोडणं 800-900 रुपये जे काही आहे ते. म्हणजे बसेस आहेत का गावात? नाही, बसेस नाही, आपली व्हॅन आहे, प्रायव्हेट म्हणजे दळणवळणासाठी तुमच्या गावातून बसेस नाहीये? नाही, बसेस नाहीये कुठे? शाळेच्या नाही. नाही, अशा बसेस जातात का ज्यातून वर्धा बस चालू राहते, पण त्याच्यात मुलं जाऊ शकत नाही ना, कारण का गावातूनच आपले प्रायव्हेट बस ना जाऊ शकत नाही. म्हणजे संख्या जास्त असल्यामुळे नाही जाऊ शकत. 18 किलोमीटर बस जाते. 18 किलोमीटर भरून येतपर्यंत 5-6 खेडे लागते, 3 खेडे लागते, 3 खेडे पानखेडा, गोची, तिथून ते भरत बस येते. फुल बरे सांगा, तिथून भरत आली तर इथं आपल्याला सीट भेटून का? लहान पोरं राहते, एक तर थांबते, प्रश्न नाही थांबत, तोच प्रश्न खाली राहिली तर थांबते, बाकी नाही तर मग आपले ऑटो 30 रुपये ऑटो देऊन चालली वर्धाला. 30 रुपये देऊन तुम्हाला रोज ऑटोने तिकडे जावं लागतं. 30 रुपये जाणे, 30 रुपये येणे, 60 रुपये खर्च एका विद्यार्थ्याचा. यावेळेस आता मला सांगा ना, समजा 5 राहिली यायची बसची, बरोबर, बस कवा थांबते कवा नाही थांबत. त्याची 5 तर ते वाया गेली ना, महिन्याभराची 5 काढते पोरं शाळेत जातात, तिथे वाया गेली ना, कवा थांबते बस कवा नाही थांबत. त्याची शाळा पडली ना, म्हणजे 30 रुपये इकडे द्या, तिकडून शासनाचे पैसे म्हणजे 5ही काढा, अशातली परिस्थिती आहे. 5 लय वेळा असं झालाय, बस थांबलीच नाही. आता हेच पोरं जाते, तर बस थांबत नाही बेटा? नाही, भरून असली थांबत नाही. भरून असली तर थांबतच नाही अजिबात. मग अशामुळे मग बरेचदा तू घरी वापस येतो का? मग तू कधी बस नाही थांबते? कधी पैसे नाही राहिले तर घरी वापस नाही तर मग कोणाला हे गाडीवर समजा येऊ द्या भाऊ तिकडे. म्हणजे दळणवळणाचं साधन नसल्यामुळे तुम्हाला शिक्षणापासून सुद्धा वंचित राहावं लागतं. कोणत्या शाळेत जातो बेटा? यशवंत विद्यालय सेवाग्रामला. आपल्या जसं तू सांगितलं की शाळेचा सुखसुविधा नाही, आपल्या गावात लायब्ररी आहे का? लायब्ररी पण नाही आहे. आहे, बंद झाले का?
काही वर्ष झाली बंद झाली. होतं बंद झाला आता. बापू जवळपास 15 वर्ष झाले बंद झाला. काय नाही आहे आमच्याकडे आणि मैदान नाही पोरांना खेळासाठी. कसं म्हणजे जिमचं नाही हे नाही काही असं लहान मुलाले. बाकी गावात मी बघतो तर व्यायामशाळा आलेल्या आहे, जिम आले आहे. महिलांना अजून महिला बचत गट. त्या व्यतिरिक्त पाण्याची टाकी मला दिसून राहिलेली आहे. ही पाण्याच्या टाकीच्या माध्यमातून जे आहे केवळ पिण्यासाठीच पाणी येत आहे की बाकीच्या उपयोगासाठी? वापरासाठी. हे वापरासाठी आहे. वापरासाठी. पिण्याचं पाणी पूर्णतः भेटत नाही आहे, शुद्ध पाणी भेटत नाही का? नाही भेटते. वॉटर देऊन फिल्टर घ्या लागते. 5 रुपये देऊन घ्या लागते फिल्टर. वॉटर फिल्टर अच्छा, पेटीएम आहे अंदर 2 लाख. पेटीएम हो का? दोन इथं आहे, एक तिकडल्या शेलावर एक प्लॅटवर आहे तिकडे. म्हणजे 5 रुपये देऊन जर तुम्ही पाणी घेता तर मग आता तुम्ही टॅक्स भरत नाही का? पाण्याचा करपट्टी नाही भरत? वर्षाचा नळाचा तोही भरता आणि हाही डबल पैसे घेता. पाण्याचे देण्याचे घ्या लागते. 20 लिटर पाणी येते. 720 रुपये वर्षाचे. वर्षाचे 720 रुपये ते भरायचे पाणी. आणि हे 5 रुपये हे 20 लिटर पाणी अलग. वॉटर फिल्टर 5 रुपये वेगळे भरायचे. हे बोलून राहिले घ्या. बाकी गावात फ्री आहे, फक्त आमच्याच गावात विकत आहे. विकत आहे पाणी. अच्छा, हो, बाकी गावात फ्री आहे आणि आमच्याच गावात विकत आहे. नाही आता जसं यांनी सांगितलं की तुमच्या गावामध्ये पाण्याचं प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणावर आहे कंपनीमुळे. तर मग तुम्ही याची तक्रार वगैरे कधी नाही का केली? आम्ही नाही केली. आता करणारे लोक आहे ना, करणारे लोक आहे आमच्या ते गावात. करतच नाही. ते पुरं वजनानं जगून आहे. कोणाच्या? ते कारखान्याचे म्हणून त्याची कंप्लेंट. आता आम्ही तुमच्यापाशी कंप्लेंट केली, तुम्ही जाता नाही जाता आम्हाला तिकडे माहित नाही. 2 वर्ष पहिले त्यानं नाही, ही समस्या आता मी मांडवगड मधून पण आलो. मांडवगड मधल्याही नागरिकांनी मांडली की आमच्या अक्षरशः शेताचा जो माल निघतो त्याच्यावर अक्षरशः त्याच्यावर जी धूळ जी आहे, बरोबर आहे. जे कण हो, आहे, बरोबर. त्याच्यामुळे आम्हाला खूप जास्त त्रास आहे. श्वसनाचे सुद्धा रोग होतात. हो. आता आमच्या शेतामध्ये आहे ना, तुम्ही बघा नाही तर पुरा धूळ आहे मालावर. सांगा म्हणून मग. दूर तर आहे तर पण गावात बी बिमाऱ्या, पोटाच्या बिमाऱ्या वाढू राहिल्या ना कंपनीमुळे, पाण्यामुळे. पाणी नाही ना पिण्याचं. त्यातल्या त्यात आम्हाला विकत घेतल्यासारखं पाणी प्यायला लागून राहिलं. त्यातल्या टॅक्स बी भरायला लागून राहिला. बरं, गावामध्ये घरपट्ट्यांची समस्या आहे का? म्हणजे गावातल्या सर्व लोकांना पट्टे मिळालेले आहेत का की घरपट्टे अजून बाकी आहे? भेटत नाही. अजून गावातल्या लोकांना घरपट्टे मिळालेलं नाही आहे. ते तिकडे तर बांधून आहे ते तसेच इकडे. अच्छा, त्या व्यतिरिक्त आणखी महिलांच्या दृष्टिकोनातून जसं तुम्ही म्हटलं बचत भवन नाही आहे, बरोबर? तर महिलांच्या बचत भवन आलेलं आहे करे, पण जागा नसल्यामुळे ते बनलं नाही. तिथं जागा नाही मिळाली म्हणून ते बनलं नाही. सध्या वास्तविक परिस्थिती बघता गावामध्ये 7,500 जवळपास लोकसंख्या आहे, मात्र इथे PSC देण्यात आलेलं नाही आहे. म्हणजे आरोग्याची सुविधा नाही आहे. जिल्हा परिषदची शाळा इथे जी आहे प्राथमिक शाळा दिसते. माध्यमिक शाळेसाठी किंवा उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना ज्याही वेळेस शहराकडे वळावं लागतं त्यावेळेस इथून दळणवळणासाठी कुठलंच सुविधा जी आहे जी असायला पाहिजे ती नाही आहे. त्याच्यामुळे कुठे ना कुठे त्यांच्या खिशाला वाढणारा जो भुर्दंड आहे हा मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे. त्यासोबतच विद्यार्थ्यांचं जे शिक्षण आहे या शिक्षण घेण्यासाठी त्यांना जितक्या दूर जावं तर लागतंच, त्या व्यतिरिक्त कधी कधी खिशात पैसा नसल्यामुळे त्यांना शिक्षणापासून वंचितसुद्धा राहावं लागतं. त्या व्यतिरिक्त प्रामुख्याने विशेष म्हणजे पाण्याची जी असुविधा आहे ही मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्याच्यामुळे रोगराईचे जे लक्षण आहे ते मोठ्या प्रमाणावर वाढताना या बरबडी गावात दिसत आहे. त्यामुळे इथे येणाऱ्या निवडणुकांमध्ये जे प्रतिनिधी आहेत हे कशा प्रकारे लक्ष देणार हे बघण्यासारखं आहे. मला एक सांगा, या अगोदर जे इच्छे प्रतिनिधी होते कोण होते? जिल्हा परिषद सदस्य कोण होता? विजय आगलावे. विजयभाऊ आगलावे. आपल्या सर्कलमध्ये येत जात होते का त्या? नाही, फक्त निवडून आल्यावर 2-4 डाव आला तो आपला भोंगे वाजवत आणि मग आला. मग आता ज्या गावाच्या समस्या आहे मग ह्या कोण सोडवतात? मग कोणीच नाही येत असताना कोणीच नाही सोडलं. म्हणजे आता तुम्ही वाऱ्यावर आहे का सगळे? वाऱ्यावर सोडलं तुम्हाला? बरं. तसाच पंचायत समितीचे मेंबर तसाच आहे. गावातला बाई आहे आमच्या. काहीच नाही करत. कोण आहे? मुळेबाई आहे. पंचायत समितीचे सदस्य येत नाही, येऊन नाही पाहत. बरं, आता ज्या निवडणुकीचे वारे वाहून राहिले आता कोणी आलं का तुमच्या घरापर्यंत की आता निवडणूक? कोणीच नाही. तुमच्याशिवाय कोणी. आम्ही कसे काय माहित नाही. आम्ही ते विचारण्यासाठी आलो की नामकी नागरिकांच्या समस्या काय आहे बा. तसं तुम्हाला विचारण्यासाठी कोणता जनप्रतिनिधी नाही आला? नाही, जसे तुम्ही आले तसे आजवरी कोणीच नाही आलं. आलंच नाही तर का बोलणार आहे? हे चांगलं आहे का?
यायला नाही पाहिजे का गावाच्या हिशोबाने? यायला तर पाहिजे, पण जर येत नाहीये तर फक्त कुठेतरी निवडणुकीच्या टायमावर येते बस, बाकी काही नाही. निवडणुकीच्या टायमावर येते, 2 दिवस फिरते, त्याच्यानंतर बस पत्ता नाही राहत. मग तुम्ही सगळे अशाच हिशोबाने, मग तुम्हाला जर माहिती आहे की ही सगळी प्रॅक्टिस ही आजची नसेल ना, हे वारंवार असंच घडत असेल, वारंवार मग तुम्ही मतदान आपण कसं काय म्हणतो करता? ह्या व्यक्ती चांगला असेल, ज्यावेळी निवडून आणू, पण तोही तसा तो असेल चांगला, तो तसाच. मजबुरी आहे. आता तसं समजा लागेल तर खाली तसं नाही जाऊ देणार ना कोणी आता. कोणाला तरी द्यास लागणार आपल्याला. नाही, कोणाला तरी दाव लागणे गोष्ट बरोबर आहे, पण या वर्षी जर तुम्हाला बोलण्याची थेट जर संधी मिळाली तुमच्या प्रतिनिधींसोबत, तुम्हाला जर प्रश्न विचारण्याची संधी मिळेल, तुम्ही विचारणार का? जाब विचारणार का? विचारणार नाही ना. विचारावंच लागत. जे आमचं समज असलं आम्ही तर बोलूच त्याले. तुम्ही कार्यकर्ते समजा आहे, तुमची माहिती समजा आम्हाला भेटली चांगली, आम्ही विचारेल ना समोरच्या व्यक्तीला हे कसं काय बा. नक्कीच या समस्या नागरिकांच्या बघता येणाऱ्या दिवसांमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये काय फेरबदल होणार, खरंच नागरिकांच्या समस्या सुटणार की परत एकदा नागरिकांना आश्वासनाचं गाजर देऊन हे जनप्रतिनिधी 5 वर्षासाठी गायब होणार, हे आता बघण्यासारखं आहे. सध्या गावाच्या प्रश्नावर तुम्ही जे म्हणताय की सगळ्या गावात फ्री आहे, तुमच्याच गावात पाणी विकत आहे. हे असं का? गुळगाव कंपनीवरली आमच्या गावातून पाईपलाईन गेली आणि आम्हालाच पाणी विकत घेऊन त्या लागते रोजचे 5 रुपये देऊन. आमच्या इथं माडा कॉलनी इथे हे वाली पाईपलाईन यायले 10 रुपयात आहे पाणी, हेच वालं पाणी यायले 10 रुपयात आहे आणि आम्हाला 5 रुपयात आहे. त्याला 10 रुपये थंड आहे आणि आम्हाला गरम आहे 5. अच्छा, म्हणजे थंड गरम इथे भेदभाव आहे का? थंड आहे ना तिचे आमच्या गावात येते ना ते माडा कॉलनी. अच्छा, हो, तिथे थंडगार आहे. 13ची बॉडी आहे ना हे, 13ची बॉडी आहे आणि 5 वार्ड आहे. अच्छा, बॉडी काही म्हणजे कमी नाही आहे. 13ची बॉडी काय म्हणते वर्षाचा 730 रुपये 720 रुपये टॅग देऊन बी आम्हाला विकत पाणी घ्यायला लागतं. लय माहिती सांगता येते, पण नाही, जे आहे ते बोलायलाच पाहिजे. बघा कसं आहे, मला वर्षाचा या सर्व गोष्टी मला असं वाटतं की जोपर्यंत माझ्या पोटात दुखतंय तर मी दवाखान्यात गेलो पाहिजे. माझ्या ऐवजी काका जर गेले तर उपचार होणार नाही. त्याच्यामुळे तुमची जी समस्या आहे तुम्ही सांगा. आणखी काय समस्या आहे? हा लहान मुलगा तुमच्या इथे दिसतो, काय वाटतं त्याचं भविष्य सुरक्षित आहे का? त्याचं भविष्य आज बी सुरक्षित नाही आहे. आज बी याचं भविष्य सुरक्षित नाही, इकडे पाय कॅमेऱ्याकडे पाय. कारण त्याचं एक म्हणतो, आज बी जे लहान लेकरं आहे, आता मला तुमच्यासारखं तेवढं बोलता येत नाही, मी माझ्या हिशोबाने बोलतो, जेवढे लहान लेकरं आहे पूर्ण सुरक्षित नाही आहे. आज बी जे पहिले कंजे खेळणारे होते, आज ते माहीत आहे ते चाकू घेऊन हे करणारे आहे. पण त्यासाठी काय करायचं? पहिले लहान मुलांना खेळणं होतं. लहान मुलांना गिल्ली दांडू खेळत होते, कबड्डी खेळत होते. हे ग्राउंड नाही आहे, ग्राउंड नाही व्यायामशाळा नाही आहे. हो, व्यायामशाळा, लायब्ररी पाहिजे मुलांना शिक्षणासाठी, लहान लहान मुलांना. पण ते नाही तर मोबाईलमुळे सगळं. नाही, हे मोबाईलमुळे आहे की शासनाचे हे बाकी तुम्ही म्हणता की मोबाईल या सर्व गोष्टी उपलब्ध करून दिल्या आहे का तुमच्याकडे? नाही, आमच्या गावात नाही. मग एवढं मोठं लोकसंख्येचं गाव आहे, एवढा मोठा कर भरता, मग तुम्ही हा कर भरता असं नाही वाटत तुम्हाला? हो, असं वाटते, खंत वाटते थोडी. तसं व्हायला पाहिजे गावामध्ये, काहीतरी बदल व्हायला पाहिजे. बरं, तुमच्या गावामध्ये अंगणवाडी असेल? हो, आहे. अंगणवाडी सुरळीत चालते का? नाही. हो, चालते चालते. अंगणवाडीतून जे काही आहे म्हणजे अंगणवाडी बालकांना व्यवस्थित जो पोषण आहे अदरवाईज आहे ते सर्व व्यवस्थित मिळतात. बट अदरवाईज बोलायचं आम्हाला एकच आहे की आमच्या इथे आपलं जे उत्तम गालवा, इंद्रजीत पॉवर प्लॅन्ट इथलं 256 एकर आमच्या इथे जागा आमच्या इथली आहे. बरबडी जमीन पूर्ण कंपनीचा कंट्रक्शन अदरवाईज नाही, टोटल 365 एकर जमीन आहे कंट्रक्शन टोटल यांचं कंपनीचं. बट आमच्या इथे जे येते ते येते 256 एकर. त्यामधलं टॅक्स परिपूर्ण येऊन नाही राहिला, जे महत्वाची गोष्ट आहे. गावातली जनसंख्या आहे, मॅक्झिमम वोटिंग आहे इथं 4,500 ते 5,000 वोटिंग आहे बरबडीमध्ये. ते महसूल येते, प्रेमनगर येते, बरबडी आहे, MIDC आहे, मोडा कॉलनी आहे, लाईफस्टील आहे, अदरवाईज जे आहे. या हिशोबानं इथं विकास कुठलाही दिसत नाही.
योग्य तो टॅक्स आणत नाही हे लोक, जेवढा यायला पाहिजे. ज्यावेळेस आमच्या इथल्या सरपंच बोरकर मॅडम होत्या, त्यांनी लेखी घेतली होती. ज्यावेळेस पहिले अप्रुव्हल दिलं तर यांना NOC दिली होती. त्यावेळेस अप्रुव्हल असं होतं की बा दर 3 वर्षानं 3% टॅक्स वाढवण्यात येणार बा. तेवढा टॅक्स हे ग्रामपंचायत आणत नाही. पहिला मेन मुद्दा कंपनीकडून उत्तम गालवा, इंद्रजीत, पॉवर प्लॅन, अदरवाईज जेवढे पण आहे क्षेत्र जे आमच्या भागामध्ये येते बरबडीमध्ये, तिथून एवढा टॅक्स येत नसते. नाहीतर आज गावाचा विकास भरपूर झाला असता. पहिला मेन मुद्दा. आज हागणदारी मुक्त झाली आहे इथे बरबडीमध्ये, पण जेवढा टॅक्स नाही, निदान मॅक्झिमम आजच्या कंडिशनला दर 3% वाढ होती 3 वर्षांनी, तर आजच्या कंडिशनला 4 करोड रुपया वार्षिक यायला पाहिजे टॅक्स. या कंपनीतला नुसता, गावातला अदरवाईज वेगळा राहिला, मोडा कॉलनी वेगळी राहिला, तर त्या हिशोबानं कितीतरी गावाचा विकास व्हायला पाहिजे, आमचं हे म्हणणं आहे. म्हणजे सरळ थेट यांचा नागरिकांचा हा आरोप आहे की म्हणजे प्रदूषण आम्ही खायचं, रोगराई आम्ही घ्यायची, आणि त्या व्यतिरिक्त ग्रामपंचायतीला देणारा जो कर आहे हा कर सुद्धा आपणच दाबून टाकायचा, अशातला जो अरेरावीचा जो प्रकार आहे हा कंपनीच्या माध्यमातून केला जातोय. आणि वरून ज्या सुखसुविधांना द्यायला पाहिजे ग्रामस्थांना, त्या सुखसुविधांचा सुद्धा अभाव आहे. आणि या व्यतिरिक्त येणाऱ्या दिवसांमध्ये जी परिस्थिती यांनी सांगितली, या परिस्थितीच्या दृष्टिकोनातून जर बघतोय तर येणाऱ्या भविष्यामध्ये येणाऱ्या लहानग्यांचं जे आहे भविष्य हे असुरक्षित दिसतानाचं चित्र दिसतंय. त्याच्यामुळे ह्या सर्व बाबींकडे आतापर्यंत कुठल्या जनप्रतिनिधींनी आवाज का उचलला नाही, कुठे यांना त्याच्यातले काही पाकिट ग्रामपंचायतीला देण्याच्या ऐवजी त्यांच्या घरी तर नाही गेले ना, हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. स्टार्टिंगला जेव्हा उत्तम गालवा, इंद्रजीत आणि पॉवर प्लॅन्ट यांना जेव्हा NOC बरबडीमधून देण्यात आली होती, त्यावेळेस त्यांनी लेखी अशी दिली होती की गावाला वीज बिल माफ राहणार, आणि सेकंड गोष्ट पाणी फ्री राहणार, आणि घर टॅक्स हे फ्री राहणार. पण तरीसुद्धा आता जवळपास कालावधी 25 वर्षाचा झालेला आहे, तरीसुद्धा गावकऱ्यांना वीज बिल पण नाही देऊन राहिले. पाणी बिल सुद्धा आम्ही 5 रुपये टाकून 30 लिटर पाणी घेऊन राहिलो. जे काही असेल त्याबद्दल ह्या कंपनीने आम्हाला बोलले होते त्यावेळेस की बा तुम्ही आम्हाला NOC द्या, तुमच्या इथे आम्ही कंपनी टाकून राहिलो, NOC द्या. त्यांनी दिली होती. तर त्यावेळेस बोलले होते की वीज बिल माफ करेल बरबडी इथलं, आणि पाणी पुरवठा बी व्यवस्थित करणार, वीज बिल पण माफ करणार, आणि अशा सुविधा देण्याचा फक्त लाभ देऊ असं बोलून टाळून दिलं आहे. आज 25 ते 30 वर्षाच्या जवळपास या कालावधी झालेला आहे, तरी सुद्धा यांनी कुठलाही लाभ दिला नाही बरबडी या गावातील लोकांना. कॅमेरामॅन ओमसह पलाश उमाटे, जनसंग्राम न्यूज, वर्धा.